नमस्कार. आज आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच पोटाच्या तक्रारींवर एक रामबाण रेसिपी घेऊन आलो आहोत. खायला अतिशय चविष्ट परंतु इतकी गुणकारी आहे की तुम्ही रेसिपी बघून लगेच बनवणार. या रेसिपीमध्ये जेवढेही साहित्य वापरले आहे ना, बऱ्यापैकी साहित्य आपल्या किचनमध्येच असतं. त्यामुळे टेन्शनच नाही आणि 2-3 जे साहित्य आहे ते किराणा दुकानामध्ये अगदी इझिली अवेलेबल मिळतं. तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा अगदी परफेक्ट माप सांगणार आहे. तर वाटीच्या प्रमाणामध्ये आपण कोणतंही किचनमधील एखादी वाटी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. वाटीच्या मापाने आपण इथे 2 वाटीभर बडीशोप घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये घेणार तर 200 ग्रॅम एवढी बडीशोप घेतली आहे. आता त्याच वाटीच्या मापाने 1 वाटीभर आपण पांढरे तीळ घेतलेले आहे आणि वजनी प्रमाणात म्हणणार तर मात्र 100 ग्रॅम एवढे आपण तीळ घेतले आहे. आता जवस घेऊया. जवस इथे मी 1 वाटीभर जवस घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढी जवस आहे. त्याचप्रमाणे 1 वाटीभर धना डाळ आणि वजनी प्रमाणात म्हणणार तर 100 ग्रॅम एवढी धना डाळ आहे. त्याचप्रमाणे अर्धी वाटीभर आपण इथे ओवा घेतलेला आहे. ओवा वजनी म्हणाल तर 25 ग्रॅम एवढा आहे आणि जिरेसुद्धा अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर 25 ग्रॅम एवढे जिरं आहे. त्याचप्रमाणे लहान वाटींमध्ये अर्धा चम्मचभर हळद, 1 चम्मचभर संदैव मीठ आणि अर्धा लिंबू इथे मी कापून घेतला आहे. आता हे झालं वजनी प्रमाणामध्ये आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य. आता एका कढईमध्ये आपण 2 वाटीभर बडीशोप टाकूया आणि गॅसच्या अगदी मीडियम टू लो फ्लेमवर छानसर भाजून घेऊया. खूप जास्त भाजू नका, फक्त त्यामधील जेवढाही ओलावा आहे तो पूर्णतः निघायला हवा आणि हलकासा सुवास बडीशोपचा यायला लागला की लगेच बडीशोप काढून घ्यायची आहे. बडीशोपमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्याचं काम बडीशोप करत असते. त्याचप्रमाणे पोटावरील जी चरबी असते ती चरबीसुद्धा कमी करण्याचं काम बडीशोप करते. पचन सुधारते, रक्त शुद्ध करते. डोळ्याच्या आरोग्यासाठी बडीशोप खूप जास्त लाभदायक आहे. तसेच मेन म्हणजे शरीरातील जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकण्यास बडीशोप जास्त मदत करते. जर आपल्याला मळमळ होत असेल तर भाजलेली बडीशोप जर खाल्ली ना तर अगदी पटकन आराम मिळतो. आता इथे पूर्ण बडीशोप आपण छानसर भाजून घेतली आहे अगदी सुवास येईपर्यंत. आता एका मोठ्या वाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपण ही बडीशोप काढून ठेवायची आहे. आता त्याच कढईमध्ये आपण घेऊया 1 वाटीभर धना डाळ. धना डाळ अगोदरच बऱ्यापैकी भाजलेली असते त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही. फक्त त्यामध्ये थोडाफार जो ओलावा असेल बस तेवढा आपला काढून घ्यायचा आहे. गॅस अगदी आपला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरच ही धना डाळ अगदी 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायची आहे. धना डाळसुद्धा पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि तोंडाची जी दुर्गंधी असते ना ती कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त आहे. शरीरातील जी जळजळ असते, ॲसिडिटी असते ती कमी करण्याचं कामसुद्धा धना डाळ करते. आता धना डाळसुद्धा 2 मिनिटापर्यंत छानसर कमी आचेवर आपण भाजून घेतली आहे. आता ही धना डाळ आपण त्याच वाटीमध्ये काढून घेऊया आणि गार करायला बाजूला ठेवूया. आता घेऊया जवस. जवस अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि फायबर्स तर भरपूर प्रमाणात असतात. जवस आपल्याला माहिती आहे की केसांसाठी आणि डोळ्यासाठी खूप जास्त लाभदायक आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांमधील जी हार्मोनची पातळी आहे ती अगदी योग्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त लाभदायक आहे. त्यामुळे जवस आपण खाल्लं पाहिजे. केसांना जेल म्हणून सुद्धा लावलं पाहिजे. तर इथे आपण छान प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत 5 ते 6 मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ही जवस छानसर भाजून घेतली आहे. आता एका वाटीमध्ये काढूया आणि त्याच कढईमध्ये आपण टाकूया 1 वाटीभर पांढरे तीळ. पांढरे तीळ गॅसच्या अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ हे हृदयासाठी खूप जास्त चांगले आहे. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं कामसुद्धा पांढरे तीळ करतं. शरीराला उबदार ठेवतं, तसेच हाडांना देखील मजबूत ठेवतं. मेन म्हणजे तीळ हे पचन सुधारण्याचं काम तसेच बद्धकोष्ठता दूर करण्याचं काम करतं. तिळामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात आणि तीळ जे आहे हे कॅल्शियमचं मोठं स्रोत असं मानलं जातं. तर बघा तीळसुद्धा छानसर बदामी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतला आहे आणि वाटीमध्ये काढून घेतला आहे. आता याच कढईमध्ये आपण टाकूया अर्धी वाटीभर ओवा. ओवा भाजायला फारसा वेळ लागत नाही. ओवा 1 ते 2 मिनिटापर्यंत आपण मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे छान सुवास येईपर्यंत. ओवा पचनक्रिया सुधारण्याचं काम करतात तसेच पोटाच्या तक्रारींपासून दूर ठेवतात.
जसे काही गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीपासून चांगल्या प्रकारे आराम मिळवतात. त्याचप्रमाणे वजन देखील कमी करण्याचं काम ओवा करतं. सर्दी खोकल्यावर तर अत्यंत गुणकारी आहे ओवा. ओवांमध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल तसेच अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचं काम देखील ओवामध्ये असतं. त्यामुळे ओवा सांधेदुखी ज्या पेशंट्सला असतील त्यांनी तर नक्की खायला हवं. ओवा भाजले गेले आहे. आता त्याच कढईमध्ये आपण टाकूया अर्धी वाटीभर जिरं. जिरंसुद्धा छान सुवास येईपर्यंत 2 ते 2.5 मिनिटापर्यंत छानसर मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. जिऱ्यामुळे पचन सुधारते तसेच वजन कमी करण्याचं काम जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. रक्तातील जी साखर असते ते सुद्धा कमी करण्याचं काम जिरं करतं. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. त्वचेसाठी आणि केसांसाठी आणि जी पोटावरील एक्स्ट्राची चरबी असते ती कमी करण्याचं काम सुद्धा जिरं करतं आणि अशक्तपणासुद्धा दूर करतं. जिऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जिरेसुद्धा भाजून घेतलं आहे आणि आता वाटीमधील सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकजीव करायचं. चम्मचने केलं तरी चालेल, हाताने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. आणि हो, रेसिपी अजून आपली रेडी झालेली नाही म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आता एका वाटीमध्ये घेऊया अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मचभर संदैव मीठ असेल तर संदैव मीठ नक्की घ्या. कारण संदैव मीठ हे पोटाच्या तक्रारींपासून बराचसा आपला बचाव करतात. त्याचप्रमाणे ॲसिडिटी होऊ देत नाही, पचन सुधारतं. आता यामध्येच टाकूया अर्धा लिंबू. लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे. बिया ज्या असतील त्या आपण काढून फेकून द्यायच्या आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे. मिक्स केलं की छानसर एक पातळ मिश्रण तयार होतं. तुम्ही यामध्ये थोडंसं 1-2 चम्मचभर पाणीसुद्धा टाकू शकतात, परंतु लिंबाला छान रस असल्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही. आता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता हे मिश्रण घेऊया आणि जे वाटीमध्ये आपण साहित्य भाजून ठेवलं आहे ना, या साहित्यावर आपण हे सगळं मिश्रण छानसर पसरवून घ्यायचं आहे. आता हे पातळ मिश्रण आपण ह्या भाजलेल्या सगळ्या साहित्याला अगदी कणाकणाला व्यवस्थित चोळून चोळून लावून घ्यायचं आहे. जेणेकरून लिंबूचा, हळदीचा आणि मिठाचा अंश अगदी छान प्रकारे या मिश्रणामध्ये मुरेल आणि चव अतिशय भारी येईल. चम्मचने व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे तुम्ही हातानेच व्यवस्थित सगळं साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्या. म्हणजे व्यवस्थित पूर्ण मिश्रण अशा पद्धतीने पिवळसर रंगाचं तयार होईल. आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालं आहे. लगेच गॅसवर एक कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण हे सगळं मिश्रण छानसर गरम करून घ्यायचं आहे, कुरकुरीत करून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य कढईमध्ये टाकण्याच्या अगोदर कढई आधी कडकडीत गरम करून घ्या. त्यानंतर गॅस आपला मंद करायचा आहे आणि मंद आचेवर आपला हा सगळा मुखवास छान प्रकारे गरम करायचा आहे. गरम इतपत करायचा आहे की त्यामधील जेवढाही ओलावा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि हा मुखवास अगदी कुरकुरीत तयार होईल. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा हाय अजिबात करायची नाही, कारण आपण हे सगळं साहित्य आधीसुद्धा भाजलेलं आहे. जर आपण गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय केली ना, तर सगळं साहित्य हे करपेल, काळपट होईल आणि त्याचा कडवट वास येईल आणि चवसुद्धा कडवट होईल. त्यामुळे काळजी घ्यायची आहे की मुखवास आपल्याला अगदी मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने छानसर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या मुखवासमध्ये जिरं आणि ओव्याची क्वांटिटी वाढवू शकतात. मी लहान मुलंसुद्धा खातील अशा पद्धतीने मुखवास बनवते आहे. त्यामुळे जिऱ्याची आणि ओव्याची चव ही थोडी तिखट असते. लहान मुलांना तिखट लागू नये यासाठी मी थोडी जिऱ्याची आणि ओव्याची क्वांटिटी कमीच ठेवली आहे. तुम्ही क्वांटिटी थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल. आता बघा ना, काय मस्त कुरकुरीत आणि दाणा दाणा मोकळा झाला मुखवास आपला तयार झाला आहे. तुम्हाला जर कळलं नाही ना की ओला आहे की नाही, थोडंसं चिमूटभर आपण हे मिश्रण तोंडामध्ये टाकून बघायचं आहे. अगदी कुरकुरीत लागलं की समजून घ्यायचं मस्त असा मुखवास आपला तयार झाला आहे. गॅस बंद करूया आणि सगळं मिश्रण आपण कढईमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर त्याच वाटीमध्ये आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये रंगीबेरंगी कँडी असतात लहान मुलांच्या, त्यासुद्धा मिक्स करू शकतात. खडीसाखर मिक्स केली तरीसुद्धा चालेल. अजून काही वेगळे मुखवास असतील ते मिक्स केले तरीसुद्धा चालेल. परंतु असं प्लेन खाल्लं ना तर अतिशय मस्त लागतं. जेवणानंतर रोज अर्धा चम्मचभर तुम्ही हे मिश्रण खा आणि पोटाच्या तक्रारींपासून दूर राहा. मोठेच काय तर लहानसुद्धा अगदी आवडीने हा मुखवास खातात. मुखवास संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा. वरती खाण्यासाठी थोडासा लहान बरणीमध्ये काढून ठेवा. संपला की परत लहान बरणीमध्ये काढून ठेवा, म्हणजे मुखवास संपेपर्यंत कुरकुरीत राहील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू.